हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर कालचा ब्लॉग नाही आला, काल ब्लॉग नाही बनवला कारण का आमच्या साखर चौकीचा गणपती आहेत ना 1.5 दिवस, त्यासाठी साफसफाई सुरू झाली. भांडी वगैरे घासली, तो ब्लॉग तुम्ही बघला. आणि काल आई आणि मी किचन साफ केला, त्याच्यामुळं मी ब्लॉग नाही केला कारण का आता थोडेच दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आमच्या आगमनाला, म्हणून पटापट आता साफसफाई वगैरे. आणि आज आहे 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन. आणि तुम्ही तो ब्लॉग बघतावच, आणि तुम्ही जरा सबस्क्राईब वाढवा, जरा सपोर्ट जरा जास्त करा. थोडा कमी वाटतं सपोर्ट, आणि शेअर करा तुमच्या सर्व फ्रेंड्सना, फॅमिलीला. तर चला आजचा ब्लॉग बघू आपण. गावात वगैरे आई तर नाही येत आज आई गेलेत तर त्यांच्या भाचीकडे पाया पडायला, बाबा आणि आई. आणि ते पण गेलेत कामाला, त्यांना पण आज ऑर्डर आहे विसर्जनाची. तर बघू, आज मी एकटीच आहे घरात, तर आता गावात वगैरे जाईन. मी फ्रेश वगैरे झाली मगाशी, आज लेटच झाली कारण का जरा कालचा जरा थकवा आला आहे त्याच्यामुळे. आणि आज बघू, रूमची साफसफाई करायची आहे, ते पण करीन आणि गावात पण जाईन. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. माझा हात भाजला, फोड आला आहे काल जाम, म्हणजे हात एकदम लाल पडलेला, आता याला फोड आला आहे. फोड फुटला तर परत आग होईल, तर फोडत नाही मी. आता मी काढले कपड्यांचा पसारा कारण का फक्त थोडेसेच कपडे ठेवते इथे, आणि सर्व या बॅगेत भरून वरती टाकून ठेवते. हे पण कपडे टाकायचे आहेत, त्यांचे पण. आणि सर्व झाला का मग ब्लॉग कंटिन्यू करते. मी काढला एक कपड्यांचा पसारा कारण का कपड्यांचा झाला, अर्धे रिजेक्ट केले, अर्धे एवढे ठेवले. आणि आता बांगड्यांचा स्टॉक काढला आहे, तर बांगड्या बघू कोणते ठेवायचे. आता बांगड्या ठेवते एक साईडला, आणि नंतर बांगड्या झाल्या की मग त्यांचे कपडे. तर काय, आता मी घेतले भाकरी खायला, आईच भाकरी आणि कोबी आणि बटाट्याची भाजी, कोबीची भाजी आणि बटाट्याची भाजी. या तुम्ही पण जेवायला. भाकरी घेतली खायला, भाकरी पण नाही, ते भाकरी खाऊन झाले. भाकरी पण गेले नाही कारण का जरा माझी तब्येत डाऊन वाटते मला. बघू, हॉस्पिटलला जायचं आहे. डोका वगैरे जाम दुखतं आहे, पाय वगैरे दुखतात. तोपर्यंत त्यांचा गावावर साफ करून घेते. आई गेले बामण डोंगरीला, तर आता आई येतील तेव्हाच जायला भेटते, तोपर्यंत साफ करून घेते. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. डोळे वगैरे माझे सुजलेत. त्यांचा पण कपड्यांचा झाला आहे, आता थोडा वेळ आराम करते. त्याचे पण कपडे झुलून झाले, आता थोडा वेळ आराम करते कारण का आराम झाल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते. गुड इव्हिनिंग गाईज. तर आता इव्हिनिंगचा टाईम झाला आहे. मग असेच उठलो, आई वगैरे आल्या, थोडी तब्येत पण डाऊन होती, तर हॉस्पिटलला न्यायला आले ते. मग आता बरं वाटतं आहे. आता ठेवते चहा, आणि आईनं पाठवले दूध आणायला. तर चला आता चहा वगैरे पिते आणि ब्लॉग कंटिन्यू करते. ठेवला चहा, ठेवला आहे. आता भांडी थोडीशी लावून घेते. आणि हे मी काल भांडी घासले डब्बे, कारण का सामान वगैरे भरायला वेळ मग बाहेरचे पण घाण झाले. आज थोडा ऊनच पडला आहे. आणि फ्रूट्स मला सफरचंद आहेत आणि डाळिंब. माझं ब्लँकेट पण नाही उचललं, ते येऊन कंटलवून गेलं म्हणा, उठवून गेलं. आय भंकच घातलेले कानाजवळ, ते पण येऊन ऑर्डरला गेले, भंकच घातली म्हणजे कानाजवळ. का दाढ पण दुखते माझी. अच्छा, आई अजून आल्या नाही दूध घेऊन.
पटपट झाडू मारून घेते. घाण पडले, सकाळी पण नाही झाडू मारला. तिकडे आई आले. गणपती निघला, गणपती निघला, गणपती निघला. किती वाजता? 5:30 वाजलं. चहा ठेवला. तुम्ही काय बोललो? बिस्किट आणि दूध आणायला सांगितलं तर पण आणलंय. आता चहा उकळल्यावर तोपर्यंत झाडू मारून घेते. आई ताय आईने पण चहा दिला. आता दूध ठेवलं त्याच्यामुळं मी या साईडला चहा पिऊन घेते. चहा आणि बिस्किट इकडे ठेवलंय. दूध या जेलू या या खाऊदार. वांडरीन बघतोय. झाडू वगैरे मारून झालाय. आता घेतलं मी चहा प्यायला. एक साईडला टी व्ही लावते. या तुम्ही पण चहा प्यायला. जाम डोका दुखायला लागला. आता मी बाम लावते डोक्याला. जास्त डोका दुखायला लागला. दिवाबत्ती करतंय आणि थोडा शांत शांत बसतं. अजून इकडची पण घाण वगैरे सगळी काढायची. अजून ते दिवा वगैरे सर्व घासायचं आहे. हॉल अख्खं साफ करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळताणे तुझेच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानकोटी मोरेश्वर तू घाल पोटी. जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. दिवाबत्ती झाली. थोडा वेळ आराम करते. आराम म्हणजे झोपत नाही, थोडा वेळ बसून राहतात रिलॅक्समध्ये. चला आता ते आलं ब्लॉग कंटिन्यू करू. आत्ता घेतलं ॲपल घ्यायला. आत्ता घेतलं गणपतीचं सामान लिहायला. झालं लिहून.
आता घरातलं सामान द्यायचं. तर परत एकदा साफसफाई करायला घेतले कारण का सर्व साड्या वगैरे झुलायचे आहेत आणि रूम साफ करते आज. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. ते पण गेले ऑर्डरला कारण पण आज भरपूर टाईम होईल. तरी पण 11:30-12 वाजतील. तोपर्यंत मी पटापट माझी रूम साफ करते, म्हणजे ही रूम साफ करते आणि मग एक हॉल राहील तो उद्या साफ करीन आणि आईंची रूम आहे ती एक साफ करायची आहे. तर चला. आणि हे सर्व साफ करायचं आहे. परत इथला पण साफ करायचा आहे. एक खण सर्व ठेवायचं आहे सामानासाठी. तर गाईज आत्ता सर्व झालं आहे. आता घेतला आहे जेवायला भाकरी आणि भात. थोडासा माझी इच्छा नाही जेवायची. तर या तुम्ही पण जेवायला. ते तर अजून आले नाही. मी जेवून घेते. त्यांना वाजतील 11:30-12 वाजतील. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करते.